आता सध्याला गॅसची परिस्थिती गॅस संकट जबरदस्त आहे. त्याच्यामुळं गॅस बी भेटणं झालाय. त्यामुळे असं कोळसा किंवा रॉकेलवर परत पूर्वीसारखे दिवस आलेले. किती लोकांचं कुटुंब आहे तुमचं आता एवढ्या कोळशाच्या शेगडीवरती त्यांचं वागणं? आमची जॉईंट फॅमिली तशी बघायला गेले तर आमच्या घरात 6-7 जण राहतात सध्याला. गॅसचं बुकिंग करून 21 दिवसानंतर तो गॅस भेटणार आहे. कधी तर booking पर्याय केलं नाही. तुम्ही त्या? बुकिंग 6 दिवस झाले बुकिंग केलेली गॅसची, पण अजून काही आम्हाला गॅस भेटलेला नाही. त्यामुळं आता एक कोळसा घ्यायला आलेलो आहे. कोळशाच्या याच्यावर आता बघू ट्राय करून कसं काय होतंय ते. तर एवढे सगळ्या लोकांचं जेवण होईल का कोळशाच्या शेगडीवरती? आता पर्याय नाही ना त्याच्यासाठी. आता याच्यापूर्वी तर कधी आम्ही सरपण वगैरे लाकूड वगैरे याच्यावर केलेलं आहे स्वयंपाक. आणि कोळसा पहिल्यांदा वापर करतोय कोळशाचा. सरकारला काय विनंती असणार? सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही वा किंवा सर्वसामान्य जनतेचे जे दैनंदिन जीवनातल्या गरजा आहे त्या पूर्ण कराव्यात, एवढीच अपेक्षा राहील सरकारकडून. घरोघरी मातीच्या चुली, त्याचबरोबर घरोघरी कोळशाच्या शेगड्या अशी म्हणण्याची वेळ आता आली. कारण युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशातून होणारा कमर्शियल त्याचबरोबर घरगुती गॅसचा पुरवठा कमी होताना दिसतो. अनेकांना गॅस सिलेंडर सुद्धा उपलब्ध होत नसल्याचं दिसतंय. त्यामुळे आता अनेकांनी कोळशाच्या शेगडीचा वापर करण्याचं ठरवलं आहे. मी सध्या देहरोड येथील पवार चारकोल डेपोमध्ये आहे ना, आपल्यासोबत चारकोल डेपोचे मालक आहेत. काय सांगाल, आता अनेक जण कोळशाच्या शेगडीकडे वळताना दिसत आहेत. पूर्वीची जी परिस्थिती तीच आता पुन्हा आल्याचं पाहायला मिळतंय. अनेकांना गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही, परंतु कोळसा आहे. कोळसा अनेक जण वापरतायत. आता कोळशाच्या दरात देखील वाढ झाली. किती रुपयांनी वाढ झाली? 5 ते 10 रुपये वाढ झालेली. कोळशाच्या किमतीमध्ये 5 ते 10% वाढ झालेली आहे. पहिली जी मागणी होती ती किती होती ना आता किती मागणी? पहिले 200 किलो जायचा, आता 500 किलो जाती सरासरी. बरं, जास्त वाढ झालेली. आता या आणि कोळशाचा वापर कसा केला जातो? कोळशाचा कोण कोण वापर पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे शेगडीवर केला जातो. स्नॅक सेंटरवाले, पाणीपुरीवाले, ज्यांचा व्यवसाय हातावर शेगडीवर गॅसवर चालत होता, आता ते कोळशाची शेगडी वापरतात. कारण की गॅसची शॉर्टेज आहे. आखाती युद्धामुळे गॅस काही येत नाही. त्यामुळे आता सर्व लोड हा कोळशावर आलेला आहे. कोळसा आणि लाकडं याच्याशिवाय काही पर्याय उरलेला नाही. तर महिला पण कोळसा घेऊन जातात ते? हो, महिला येतात, सर्व येतात. स्नॅक सेंटरवाले येतात, पाणीपुरीवाले येतात, वडापाव सेंटर, इडलीवाले, जे नाश्ता सेंटर आहेत किंवा हॉटेल आहेत, ते याचा वापर जास्त करतात. घरगुती बी करतात. तर कोळसाच का वापरतात? लाकडं पण आहेत. कोळशामुळे काय फायदा होतो? कोळशामुळे जास्त वेळ चालतो, हा, लाकडामुळे जास्त धूर होतो. हा. कोळशाचा जास्त फक्त पेटवण्यापुरता धूर होतो, नंतर तो प्रज्वलित झाला की मग जास्त वेळ चालतो. आता कोळशाचा वापर, महत्वाचा एक वापर म्हणजे कोळसा वापरल्याने धूळ कमी होतं आणि डोळ्यांना काही जळजळ सुद्धा होत नाही. परंतु लाकडामुळे मोठ्या प्रमाणात धूळ होताना दिसतं. त्याच्यामुळे अनेक जण ह्या कोळशाचा वापर करतात. अनेक हॉटेल व्यावसायिक सुद्धा कोळशाचा वापर करतात. कशासाठी करतात ते? ते सर्व मटेरियल बनवण्यासाठी, जे मसाला युक्त पदार्थ बनवतात ते लोक खाण्यासाठी, त्याचा वापर कोळशावर तंदुरी भट्टीसाठी करतातच, पण अदरवाईज दुसऱ्यासाठी बी करतात. आता पहिला काय भाव होता कोळशाला, आता काय भाव आहे? पहिला 30 रुपये किलो होता, आता 40 रुपये किलो झालेला आहे. 25% वाढ झाली. तुमच्याकडे किती कोळसा उपलब्ध आहे आता? आमच्याकडे आता साधारण 10-15 दिवसाचा स्टॉक आहे. अच्छा, म्हणजे बघा, पहिलं महिना भराचा स्टॉक असणाऱ्या ठिकाणी आता 10 ते 15 दिवसापुरता मागणी वाढल्यामुळे कोळशाचा स्टॉक असल्याचं ते म्हणतात. मागणी वाढली. मागणी आता कमीत कमी 25% वाढली. 25% मागणी वाढल्याचे ते म्हणतात. कुठल्या कुठल्या प्रकारचे कोळसे तुमच्याकडे? आमच्याकडे 3-4 टाईपचे कोळसे. एक असतो मोठा कोळसा, तो 20-40 रुपये किलो आहे. दुसरा असतो 20 रुपये किलो वाला आहे. आणि तिसरा असतो तो 10 रुपये किलो आहे.
3-4 प्रकारचे कोळसे. आता हे जे कोळसे आपण बघतो मागे या ठिकाणी वगैरे त्यांचे कामगार हे सुद्धा काम करताना दिसत आहेत. पण आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणू दादा, तुम्ही पहिलं कसं काम करायचे होते? दिवसभर तुम्ही बसून असायचे का, की आता तुमचं काम आता वाढलेलं दिसतंय? आता सध्या उन्हाळ्यात तर काम कमी असायचं हा. आम्हाला, हा. पण आता सध्या गॅसची शॉर्टेज असल्यामुळे गिराईक सुद्धा जास्त वाढ होत आहे, त्यामुळे आम्हाला जास्त काम करावं लागत आहे. तर यांच्या हाताला सुद्धा आता काम मिळाल्याचं पाहायला मिळतं, कारण उन्हाळ्यामध्ये यांचं काम कमी असायचं, परंतु आता कोळशाचे मागणी जास्त वाढल्यामुळे यांचं काम वाढल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. आता हा कोळसा आपला कुठं कुठं जातो? आमचा हॉटेलमध्ये जातो, हा. स्नॅक्स सेंटरला जातो, हम्म. अजून इस्त्रीवाले नेतात लाईट जाती म्हणून. अच्छा. तेव्हा त्या गॅसवर इस्त्री होत्या, त्यामुळे इस्त्रीवाले बी आता कोळसा वापरायला लागले. परत आपण स्नॅक्स हा सेंटरवाले कोळसा आपण कसं घेऊन जातो? लोक घेऊन येतात का? लोकडं घेऊन जातात इथं. अच्छा. आम्ही ट्रान्सपोर्टने पाठवतो भाडे अलग अलग. अच्छा, तुम्ही म्हणजे हा इथून कोळसा तुम्ही ट्रान्सफर करता पुढं आणि वेगवेगळ्या ठिकाणी? वेगवेगळ्या ठिकाणी. केवळ पिंपरी चिंचवडच नाहीत तर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये हा कोळसा घेऊन जायचं पाहायला मिळतं. अशा प्रकारच्या ह्या शेगड्या असतात आणि या शेगड्यामध्ये हा कोळसा भरला जातो आणि त्याचा वापर केला जातो अशा छोट्या मोठ्या शेगड्यात. दादा, ही शेगडीचा वापर तुम्ही करताय, किती रुपयाला ही बसते शेगडी साधारण आता? 550-500 अच्छा, तुम्ही नवीन शेगडी घेतल्याची दिसते. 350ला मिळत. काय विषय होता तुम्ही नवीन शेगडी घेतली, आता कोळसा पण घ्यायला आला? गॅसची टंचाई. दुसरं काय. चल, आता परफेक्ट होऊ शकतात, गॅस नाहीये पण शेगडीवरती तुमचं होऊ शकतं पूर्ण स्वयंपाक वगैरे. आता ते ट्राय तर करावंच लागेल ना, अच्छा. गॅस नाही भेटत आहे म्हणलं, पर्याय नाही ना काहीच. तुम्ही या ठिकाणी बॅचलर राहतात का, घर आहे तुमचं? घर आहे अच्छा, म्हणजे आता किती कुटुंबाचं आहे? तसं फॅमिली पूर्ण किती जणांची 6 family? जण आहेत. 6 जण. म्हणजे 6 जणांचे जेवण या शेगडीवरती बनवावं लागणार, कारण गॅसच उपलब्ध नाहीत. अनेकांनी याचा जे गॅसची शेगडी तिला तारून आता कोळशाच्या शेगडीचा पर्याय अवलंबल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे एकूणच काय पुढील काळामध्ये ही परिस्थिती सुधारली नाही तर अशाच प्रकारे कोळशाच्या शेगडीचा वापर करावा लागणार हे मात्र नक्की. सूरज कसबे, NDTV मराठी, देहू रोड.